हाय, माझं नाव ॲडॉल्फ डिसोजा आहे आणि मी एक सिनियर कलरिस्ट आहे आणि मला आज आपल्या मराठी चित्रपटाबद्दल बोलायचं आहे. मला असं वाटतं, की आपण 1980 सारखं जर रिक्रिएट केलं आणि ते ते फार सुंदर होईल. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण सर्वात पहिल्यांदा निगेटिव्ह लावू, नंतर कुठे प्रिंट करायचं आहे तिकडे पॉझिटिव्ह लावू आणि मधला जो भाग आहे, तो डेल ग्रांट सरांनी जे आम्हाला हिशोबाने शिकवला आहे, तो प्रिंटर लाईट आणि कलर टायमिंगनी ग्रेड करू आणि माझ्याकडे कलर टायमिंग टूल आहे. आणि मग तो पूर्ण पिक्चर ग्रेडिंग झाला, की आपण टेक्स्चरिंगला पाठवू आणि आणि मग मला गॅरंटी आहे, की आपले पिक्चर पण हॉलिवूड आणि बॉलिवूडसारखे वाटतील 100%. ही मला गॅरंटी आहे. तर बिलकुल विचार नका करू, की स्वस्तात कुठेही काम होईल. तुम्ही जर शेंगदाणे टाकले तर माकडंच येतील. बरोबर ना? तर आपण करू. माझी जी प्रोसेस आहे ती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पूर्ण समजवेन. एक प्रोसेस असते ज्याच्यामध्ये आम्ही शोला डिझाइन करतो. त्याच्यामध्ये आम्ही एक 10 रेफरन्सेस घेतो आणि आपली एक युनिक लूक डिझाइन करतो, की असं पण वाटलं नाही पाहिजे, की आपली लूक कॉपी आहे. त्याला म्हणतो आपण फोटोग्राफिक लूक. आपली जी कॅमेरामध्ये लूक आहे, आपली जी आर्ट डायरेक्टर, लाइटिंग, सेट, कॉस्ट्यूम, मेकअप त्या लूकला पकडून नेक्स्ट लेव्हलला घेऊन जायचं आहे आपल्याला आणि नंतर नेक्स्ट लेव्हलला त्याला ग्रेडिंग करून, त्याला लूक डेव्हलपमेंट करून, त्याला टेक्स्चरायझेशन करायचं आहे. मला बिलकुल विश्वास आहे, की आपण पण अतिशय फार सुंदर दिसणारे पिक्चर काढू. पण फक्त थोडासा प्रतिसाद हवा आहे आपला. थँक यू.